आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। म्हणजे तू तिकडे जायचा विचार करतीस? मी एकटी नाही, आपण सगळ्यांनी जायचंय तिथे। बघू तरी आपल्या बायकांना घरी नेण्यासाठी डॅडींनी काय काय घाट घातलाय ते। आता हे सगळं बघून आपण भुलायचंय का नाही हे नंतर ठरवू की आपण। अगं पण सूर्य ऐक माझं, तिथे जाण्यामागे काहीच तोटा नाहीये ना आपला, त्यामुळे जाऊयात की। ऐक माझं। ठीक आहे, पण आत्या येणार नाहीत, आपण दोघंच जायचं। उगाच त्यांना तिकडे नेऊन त्यांचं भावलं नाही करायचं मला। ठीक आहे, दोघंच जाऊयात। हां बायको एवढ्या गडबडीत कुठे निघालीस? मंदिरात चाललीये दर्शन घ्यायला। चल मी सोडतो तुला। काही गरज नाही, मी जाईन रिक्षाने। आपल्या दोघांमधल्या गोष्टीचा त्रास आहे ना आपल्या बाळाला नाही झाला पाहिजे। अशा अवस्थेत तू रिक्षामध्ये धक्के खात जाणार आहेस का? राहिला नको ऐकू माझं। एक काम करू, आपण डॅडींना विचारू, ते म्हणतील तसं करू। डॅडी, ओ डॅडी। त्यांना का म्हणून त्रास देताय? कारण तू चालत जाऊन स्वतःला त्रास करून घेतीये म्हणून। ठीक आहे, सोडा तुम्ही, पण आत नाही यायचं। मान्य। चला हळू, पायरी सावकाश। काय झालं धनु? का रडतेस? का रडते? तू ऐकलं नाही का काय काय बोलले ते मला तिकडे? इतके वाईट आहे का मी? ऐकलं, समजा ऐकलं, पण कधी कधी ना माणूस जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं असं नाही। हे अशा बोलण्याने ना फक्त तात्पुरता आधार मिळतो, त्यांना आयुष्य जरत नाही। अगं त्या माणसाला मी माझा नवरा मानते, नवरा, अरे ते तसं बोलले माझ्याबद्दल। त्याचं हे सगळं बोलणं ऐकून ना मला तर घरी पण जावं असं वाटत नाही। असं वाटतं काहीतरी करून टाकावं, कुठेतरी लांब निघून जावं। का त्याने तुला कधी मारहाण केली का? मर्यादा सोडून वागले तुझ्याशी का? तुला कधी काही वाईट साईड बोलले? आता तिथे जे बोलले ते काय होतं? त्यांच्या मनाविरुद्ध करायला लावलेल्या गोष्टीवरचा राग होता, जो तुझ्यावर निघाला असं समज। हे बघ धनु, तर तू वाईट नाहीये, फक्त हे लगीन त्यांच्या मनाविरुद्ध झालंय हे लक्षात घे। हे बघ, ते वाईट असते ना तर तू उपाशी असताना त्याने तुझी काळजीच केली नसती, किंवा तुला त्यांच्या समोर बसवून जेवायलाच घातलं नसतं। हे बघ, त्यांनी तुझा विचार केलाय, आता वेळ आहे तू त्यांचा विचार करण्याची। एखादा व्यवहार भावात तसं लगीन झालंय तुमचं। अगं पण या जगात माझी काय चूक आहे? मग त्यांची तरी कुठे होती चूक? मला सांग, त्यांनी तुझ्याशी लग्न का केलं? त्यांना जिम साठी पैसे मिळणार होते म्हणून, पण आता बघ की त्या विषयावर कोणी काही बोलतच नाही, त्यांच्या मनाला कोणी समजूनच घेत नाही। हे बघ, त्यांचं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, किंवा तुझ्याशी लग्न करावं हा विचार बी त्यांच्या डोक्यात नव्हता। आणि अशा वेळी त्यांना एका अशा बंधनात अडकवलं गेलं ज्यातून आयुष्यभर सुटका नाही। धनु, आपल्या जोडीदाराच्या स्वप्नात आपलं स्वप्न जगायला शिक। तो का वाईट नाही आहे, तर एकमेकांना समजून घेण्यात थोडं कमी पडता इतकंच। आणि हे बघ, हे रंग, रूप, जाडी या समजाच्या पलीकडे बी एक गोष्ट असते, काय माहिती? तुझं मन। आणि मन स्वच्छ असेल ना तर माणसाला माणसाकडनं प्रेम मिळायला यायला लागत नाही। मला सांग, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे की नाही? हो ना? मग त्यांच्या आनंदात आनंद मानायला शिक। त्यांनी तुझ्यावर प्रेम करावं हा अट्टहास सोडून तू फक्त प्रेम करत राहा। त्यांच्या स्वप्नाला एकदा का गती मिळाली ना की तुमच्या नात्यात नक्की फरक पडेल बघ। तर तुमचं माझ्यावर प्रेम असो का नसो, पण माझं तर त्यांच्यावर प्रेम आहे। मी त्यांना त्यांच्या प्रेमापर्यंत पोहोचायला मदत तर करूच शकते।
मी काय म्हणतो बायको, तुझं दर्शन होईपर्यंत आहे ना मी एक महत्वाचं काम उरकून येतो. हा पण मला उशीर झाला तर रिक्षाने घरी जाऊ नकोस. मी येणार आहे, लक्षात असू दे. हा ही अजून घरी पण पोचलेली नाहीये. कुठं राहिली? मला येताना रस्त्यात पण नाही दिसली. आता कुठं शोधू मी हिला? ती तिच्या घरी तरी गेली नसेल ना? नाही, सगळीकडे परत एकदा बघून येतो. धनु, धनु, अगं धनु, कुठे होतीस तू? मी तुला सगळीकडे बघितलं, माहितीये काय? तू कुठंच दिसली नाहीस, तो मी घरात येऊन बघितलं. धनु, धनु, मला माहिती आहे मी जे काय बोललोय त्याच्यामुळे तुला खूप वाईट वाटले, तुला खूप त्रास झाला असेल. हो, तुझ्या जागी कोणी दुसरी मुलगी असती ना तर तिला पण तेवढंच वाईट वाटलं असतं. पण धनु, मी मुद्दाम नाही बोललो ग. मी असं बोलता बोलता हात गेलो. धनु, अगं धनु, तू रडू नको ना ग. तू रडतेस, मला पण काही सुचत नाहीये. धनु, ऐक ना. धनु, धनु, काय करून बसलो मी? एवढा विचार करून प्रश्न सुटणार आहेत का? विचार काय ठरवून येतात का ग डोक्यात? मालक हे जे काय करायला लागलेत की नाही, त्याची मला लई भीती वाटायला लागली. अगं, भीती वाटण्यासारखं काय आहे यात? करू देत त्यांना काय करायचंय ते. पण आपण नाही घाबरायचं. मी ना खरंच सांगते, हे सगळं जर ते मनापासून करत असते ना तर त्यांच्याबद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त आदरच निर्माण झाला असता ग. पण नाही ना, हे सगळं खोटं आहे. हा सगळा दिखावा आहे आणि हे सरळ सरळ दिसून येत आहे ना. मालकांचा स्वभाव लई खुनशी आहे तुळजा. त्यांचा पहिला डाव त्यांच्यावरच उलटला का नाही, त्याचा त्यांनी मनात राग धरला असणार आहे. आणि आत्ताचा कार्यक्रम बी जर त्यांच्या मनासारखा नाही झाला ना तर ती अजूनच चिडतेली. आणि मग ह्यो राग मनात धरून त्यांनी जर काय केलं तर तीच भीती मनात घर करून राहिली आहे माझ्या. नको नको ते विचार यायला लागले डोक्यात. झालं, तुमच्या दोघींचं टेन्शन घेऊन झालं. आता एकदम शांत व्हा बरं. आणि ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्य तुमच्या पाठीशी आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. इतकी वर्ष तुम्ही घरात किती किती आणि काय काय सहन केलंय हे काय माहित नाहीये का ग मला? आणि एका स्त्रीला ना आपल्या नवऱ्याकडून फक्त साथीदाराची अपेक्षा असते ग. पण तुमच्या वाट्याला मात्र एक बारीकशी जरी काही चूक झाली ना तरी मारहाण करणारे मालकच आलेले आहेत.